देव प्रकट हो. चल, पाणी दे. मग ह्या सगळ्या कामातून देव कंटाळला, म्हटलं आता काय करायचं. कुठेही गेलं तर मनुष्य काही सोडत नाहीये. आकाशावरही मनुष्य पोचला, पाताळातही मनुष्य पोचला, त्रिलोकात मनुष्य पोचला. मग देवाला लपायचं आहे, मग कुठे लपायचं, कुठे जागा सापडत नाही. मग नारायण आहे ना आपले, नारायण नारद मुनी त्यांच्याशी चर्चा केली की भगवंतांनी म्हणजे नारद आता मला एक जागा सांग जिथे लपलं तर मनुष्य मला शोधायला नाही पाहिजे. नारद मुनी म्हणले खूप सोपं आहे भगवंता, खूप सोपं आहे. म्हटलं कसं काय. तू मनुष्याच्या हृदयात जाऊन लपून जा, तिथे मनुष्य कधीच नाही बघणार, बाकी सगळीकडे बघणार तो तुला, पण मनुष्य तुला हृदयात नाही शोधणार. म्हणून भगवंत काय झाले, हृदयात जाऊन बसले, म्हणून दिसत नाहीत, म्हणून सापडत नाही. का. आपण सगळीकडे बघतो, देवळात जातो, इकडे जातो, तिकडे जातो, ह्यांनी सांगितलं ते करतो, त्याने सांगितलं ते करतो, पण कधीही हृदयात जाऊन झाकून बघितलेलं नाही आहे. भगवंत तिथे बसलेला आहे. त्याला चांगलं माहिती आहे मनुष्य काही मला तिथे शोधणार नाही. उघड्या डोळ्याने तुम्ही देवाला कितीही शोधा, पूर्ण आयुष्य निघून जाईल तुम्हाला. आयुष्य काय, कितीतरी जन्म निघून जातील, पण भगवंत नाही सापडणार. भगवंताला शोधायचं असेल तर डोळे बंद करूनच शोधता येते. बाकी सगळं काही शोधायचं असेल तर डोळे उघडून शोधावं लागेल बरं, पण भगवंताला मात्र शोधायचं असेल तर डोळे बंद केल्याशिवाय ते दिसणार नाही. आता प्रश्न पडतो, माझ्यामध्ये भगवंत आहे का. प्रत्येकाला प्रश्न पडतो ना, माझ्याबद्दल भगवंत आहे का. का बरं हे प्रश्न पडतो माहिती आहे का. आपण स्वतःला जाणतो की किती आपण चांगले काम केले आणि किती वाईट काम केले. म्हणून आपण म्हणतो माझ्यामध्ये भगवंत बिलकुल हसूच शकत नाही, त्याच्यामध्ये असू शकते, त्याच्यामध्ये असू शकते, माझ्यामध्ये नाही. हो की नाही. पण भगवंत सगळ्यांमध्ये आहे. तुम्ही कुठलेही कृत्य करा, कृत्य करण्या अगोदर ते तुम्हाला सांगते हे करू नकोस, हे चांगलं आहे, हे वाईट आहे. होतो की नाही असं, आतमधून आवाज येतो की नाही. पण त्याचं ऐकतो का आपण, नाही. आपल्याला जे वाटतं तेच करतो, नंतर डोकं धरून बसतो. भगवंत खूप हळू आवाजात प्रेमात बोलतात आणि एकदाच बोलतात, हे चुकीचं आहेस, करू नकोस. आणि आपलं मन गाढवासारखं भगवंताचा आवाज ऐकणं दुर्लक्ष करतो आवाजाकडे, आणि आपल्या गाढवाच्या आवाजाकडे आपण लक्ष देतो, मनाकडे, म्हणत करून बसतो. हो की नाही. बरोबर आहे की चुकीचं आहे. म्हणून भगवंताला पाहायचं असेल तर आतमध्ये पहा, आणि आतमध्ये पाहणं कठीण होत असेल, खूप सोपं आहे. कठीण होत असेल ना, तर परमपूज्य श्री श्री रविशंकरजी गुरुदेवांनी एक सोपं मार्ग दिलेला आहे. सुदर्शन क्रियाच्या माध्यमातून तुम्ही आतमध्ये झाकून बघू शकता. अगदी तिसऱ्या दिवशी तुम्हाला समजेल की भगवंत म्हणजे काय, कुठे आहे. हो की नाही. इथे बसल्या सगळ्या लोकांनी, किती लोकांनी सुदर्शन क्रियेचा अनुभव घेतला इथे. काय वाटतं तुम्हाला, योग्य बोलते, खरं बरोबर बोलतोय की चुकीचं बोलतोय. चुकीचं बोलतोय. अगदी तिसऱ्याच दिवशी. हा बघा, डॉक्टरांना पण माहिती पडलं आता. समजलं मी काय बोलतोय. हा तर ते किती लोकांची इच्छा आहे की थोडस आतमध्ये जाऊन बघायचं आहे, किती लोकांची इच्छा आहे. हा मग शिबिर लावा इथे. 6 दिवसाचं शिबिर आहे, रोज 3 तास. बघा तर काय होतं.
एवढं महाराजांनी सांगितलेलं ऐकले की नाही? इकडे जाऊन नारळ फोड, तिकडे जाऊन नारळ फोड, इकडे हे कर, तिकडे ते कर. आता हे माझं एकदा ऐकून बघा. हा, खरंच खूप सुंदर आहे. खूप सुंदर अनुभव येईल तुम्हाला. ते करून बघा. नाहीतर काय आपण बेहोशीमध्ये जगतोय ना. कुठे होश आहे बघा आपल्याला. आहे का होश? राग हे चुकीचं आहे माहिती आहे ना. लहानपणापासून सांगतात. माहिती आहे की नाही? आवरतो का? आवरतो? नाही आवरत. कोणाला फसवणं हे पण वाईट आहे. समजते की नाही समजत? पण वळते का? नाही वळत. मग हे का होतं? कारण जीवनात गुरु पाहिजे. गुरुशिवाय गतीच नाही. हं? धरून घ्या गुरुचा हात. ते तुम्हाला गती देईल आणि तुम्हाला रस्ता सुद्धा दाखवेल. समजलंय? हो की नाही? बरोबर आहे की नाही? हा, क्षणोक्षणी ते तुमच्या सोबत असतील. तुम्ही त्यांचा हात धरून घ्या. हम्म, नाहीतर बेहोशीच आहेच जीवन. काय करू लागलो, कशासाठी करू लागलो माहिती आहे का? करूच लागले, करूच लागले. फ्रस्ट्रेशन मध्ये कधी कधी होतो ना, अरे समजत नाही, नशीबच खराब आहे म्हणतो. हा, ओके नाही.